कसं राव मजेत ना. मी विश्वास पर्यंत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर. आज खूप महत्त्वाचा विषय. का महत्त्वाचा विषय म्हणतो मी, कारण इंस्टाग्रामवर माझ्या बियर्ड कटच्या रील प्रचंड व्हायरल झालेल्या आहे, म्हणजे खूप जास्त व्हायरल झालेल्या आहेत. काही 500K 600K 700K जी ही रील मी टाकतो ती व्हायरल जातेच बियर्ड कटवर. त्याच्यावर नेहमी कमेंट असते की दादा मला बियर्ड पॅच आहे, दादा मला या ठिकाणी बियर्डच येत नाही, किंवा दादा मला बियर्डच येत नाही. करायचं काय? मार्केटमध्ये येणारे ऑइल वगैरे प्रचंड ऑइल वगैरे यूज करून बसतात मुलं, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी धक्कून भागून सगळं सोडून देतात. त्याच्यानंतर असे प्रश्न विचारले जातात की भाई खरंच मार्केटमधले ऑइल काम करतात का, किंवा खरंच हे प्रोडक्ट काम करतात का, किंवा खरंच मायक्रो नीडलिंग काम करतं का, किंवा खरंच मिनॉक्सिडिल काम करतं का, वगैरे वगैरे. तुम्हाला जर बियर्ड ग्रो करायची आहे ना मित्रांनो, किंवा बियर्ड जर आणायची आहे ना तुम्हाला स्किन मधून, तर तुम्हाला फक्त 3 पर्याय मार्केटमध्ये. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिनॉक्सिडिल. त्याच्यानंतर डर्मा रोलिंग. डर्मा रोलिंगला डर्मा स्टॅम्प सुद्धा म्हणतात, डर्मा पेन सुद्धा म्हणतात. ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि त्याच्यानंतर बियर्ड ट्रान्सप्लांट. 3च पर्याय. त्याच्यातला एक पर्याय आपण आज बघणार आहोत, जो की मी नेहमी करतो. म्हणजे बियर्डसाठी असेल किंवा स्किनसाठी असेल, तुमच्या फेशियल स्किनसाठी पण खूप महत्त्वाचा आहे हा पर्याय. मला याच्यामुळे सुरकुत्या येणार नाही, तुमचे वांग कमी होतील, तुमचे पोर्स सुद्धा कमी होतील, किंवा तुम्हाला जर काही स्कार वगैरे असेल, काही लागलेले असेल लहानपणी, तर ते स्कार सुद्धा कमी होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ आपण त्याच्यामुळे करतोय, बियर्ड सुद्धा येईल 101%. आणि ती गोष्ट म्हणजे मायक्रो नीडलिंग. मायक्रो नीडलिंगसाठी ॲक्च्युली 4-5 गोष्टी मार्केटमध्ये तुम्हाला मिळतात. एक डर्मा रोलर मिळतं, एक डर्मा स्टॅम्प मिळतं, त्याच्यानंतर डर्मा पेनसुद्धा मिळतं, आणि त्याचे वेगवेगळे मशिनरीज पण असतात. पण घरी करण्यासाठी सगळ्यात सेफ म्हटल्यानंतर डर्मा रोलर. या प्रकारे दिसतं हे डर्मा रोलर. त्याला मागून एक स्टिक असते आणि समोर एक रोलर असतं, म्हणजे चाकासारखं रोलर किंवा चाक असतं. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या सुया लावलेल्या असतात, जेणेकरून त्या आपल्या त्वचेमध्ये जातील आणि थोड्या छोट्या एकदम बारीक इंजुरीज क्रिएट करतील. जेव्हा आपण डर्मा रोलर स्किनवर फिरवतो ना, त्याच्यामुळे काय होतात, एकदम टायनी पंक्चर स्किनमध्ये होतं. टायनी पंक्चर म्हणजे ही निडल जी आहे ना, ती स्किनमध्ये घुसते, एकदम हळू घुसते, बट त्याच्यामुळे स्किनमध्ये एक पंक्चर निर्माण होते, एक जागा निर्माण होती. आणि त्याच्यामुळे काय होतं, बॉडीला ना चालना मिळते की भाई या ठिकाणी आहे ना काहीतरी जखम झालेली आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी न्यूट्रिशन पाठवायचं आहे. त्याला म्हणतात स्टिम्युलेशन. त्या पर्टिक्युलर ठिकाणची स्किन स्टिम्युलेट झाल्यानंतर त्या ठिकाणी कोलॅजन प्रोडक्शन वगैरे वाढतं, आणि त्याच्यामुळे तुमचे रिंकल्स वगैरे पण हील होतात, आणि तुमची बियर्ड वगैरे पण येते. युजली आता करत नाही, अगोदर करायचो कॉलेजला वगैरे असताना, जवळपास 7-8 वर्षांपूर्वी. आता मी करतो हे रिंकलसाठी, म्हणजे या रिंकलसाठी, किंवा थोडेफार जे रिंकल आहेत माझ्या चेहऱ्यावर किंवा ओपन पोर आहेत त्याच्यासाठी मी करतो, बट नॉट फॉर बियर्ड. तुम्हाला बियर्डवर करून दाखवणार आहे की डर्मा रोलर नेमकं वापरायचं कसं. आता ज्या ठिकाणी तुम्ही डर्मा रोलिंग करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या, त्याच्यावर अल्कोहोल स्प्रे करा, त्याच्यानंतर हँडवॉश करून घ्या छान डेटॉलनी, आणि हँड ड्राय झाल्यानंतर हातावर सुद्धा तुम्ही 70% अल्कोहोल स्प्रे करा, म्हणजे डिसइन्फेक्ट करून. त्याच्यानंतर तुम्हाला लागणारं साहित्य घ्या, जसे की कॉटन बॉल असेल, 70% अल्कोहोल असेल, आणि डर्मा रोलर. डर्मा रोलिंग यूज करण्या अगोदर 10 मिनटापूर्वी त्याच्यावर अल्कोहोल स्प्रे करा, आणि ते तसंच 10 मिनटं त्याच बॉक्समध्ये ठेवून द्या, जेणेकरून ते 100% डिसइन्फेक्ट होईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही. डर्मा रोलर वापरण्या अगोदर तुम्ही तुमची बियर्ड स्वच्छ धुवून घ्या. एखादा हार्ड फेस वॉश वापरलं तरीही चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला 70% अल्कोहोल घ्यायचं आहे, कॉटन पॅड घ्यायचा आहे, त्या कॉटन पॅडवर हे चांगलं मारून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर हे वाईप करायचं आहे तुम्हाला तुमच्या बियर्डवर, जेणेकरून तुम्हाला डर्मा रोलरमुळे काही इन्फेक्शन होणार नाही. म्हणजे तुम्हाला बेसिकली बियर्ड तुमची डिसइन्फेक्ट करून घ्यायची. 10 मिनिटापूर्वी मी याच्यावर ऑलरेडी अल्कोहोल स्प्रे केलं होतं, आता हे ड्राय होऊन गेलेलं आहे. आता आपण डिरेक्टली वापरूया. तर सर्वात अगोदर तुम्हाला हे वापरायचं कसं आहे, उभं, आडवं आणि तिरकस. जरा लक्ष देऊन बघा, याचे एकाच जागी मी 6 वेळेस ते फिरवणार आहे. व्हर्टिकल म्हणजे उभं, 1 2 3 4 5 6 6 वेळेस मी फिरवलं उभं. त्याच्यानंतर त्याच ठिकाणी मी हॉरिझॉन्टल फिरवणार आहे, म्हणजे आडवं. इथे 6 वेळेस फिरवणार, इथं 6 वेळेस फिरवणार, आणि इथं 6 वेळेस फिरवणार. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. तुम्हाला असं घासायचं नाही आहे ते मागे पुढे. त्याच्यानंतर असंच मी सगळ्या बियर्डवर करून घेणार आहे. 6 किंवा 5 रिपिटेशन तुम्ही करू शकता. आता मी करणार तिरकस. 1 2 3 4
5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 मला फक्त हे थोडं टोचलं पाहिजे जेणेकरून तिथे टायनी पंक्चर होईल आणि तुम्हाला ते कोलॅजन बूस्ट करण्यासाठी मदत होईल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकदम दाबाल आणि त्या ठिकाणून रक्त अजिबात निघायला नको. स्किन रेड झाली तरी चालते बट रक्त निघायला नको. डिपेंड करतं. तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर इट्स फाईन, बट एक्सपिरियन्स नसेल तर फक्त रेडनेस वगैरे. अँड दॅट्स इट. इतकं सोपं आहे डर्मारोलिंग. असं काहीच बापरे सारखं काहीच नाही की तुम्ही ऑपरेशन वगैरे करताय म्हणून. इट इज व्हेरी इझी प्रोसेस. आता ज्या दिवशी तुम्ही मायक्रोनेडलिंग करताय त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी बियर्ड कट अजिबात करू नका. तुम्हाला जर बियर्ड कट करायची तर तिसऱ्या दिवशी करा, कारण ते मायक्रो चॅनल असतात तुम्ही नेमकंच केलेले. त्यात जखमा असतात छोट्या छोट्या, त्याच्यामुळे ते भरण्यासाठी ॲटलिस्ट 3-4 दिवस लागतात. आणि तुम्हाला कधी कधी करायचं आहे मायक्रोनेडलिंग किंवा महिन्यातून किती वेळेस करायचं आहे? महिन्यातून तुम्ही 3 वेळेस करू शकता, आठवड्यातून 1 वेळेस आणि महिन्यातून 3 वेळेस. आणि याच्यासोबत जर तुम्ही मिनॉक्सिडिल वापरलं किंवा एखादं असं हेअर ऑइल वापरलं, हेअर ऑइल म्हणतोय हां मी, स्किन बियर्ड ऑइल म्हणत नाही, असं हेअर ऑइल वापरलं ज्याच्यामध्ये रेडेन्सिल आहे, ॲनागेन आहे वगैरे वगैरे, हे हेअर ग्रोथ करणारे जर इन्ग्रेडियंट वापरले तर त्याला खूप छान बूस्ट मिळेल. फक्त तुम्ही याच्यानंतर मिनॉक्सिडिल जरी वापरलं तरी तुमची हेअर ग्रोथ भन्नाट होईल. बट लक्षात ठेवा की तुम्ही इमिजिएटली डर्मारोलिंग केल्यानंतर मिनॉक्सिडिल लावू नका. त्याला ॲटलिस्ट 1-2 तास होऊ द्या, त्याच्यानंतर मिनॉक्सिडिल लावा. डर्मारोलिंग ऐवजी तुम्ही डर्मा स्टॅम्प पण यूज करू शकता. डर्मा स्टॅम्प थोडा प्रिसाईज आहे, म्हणजे तुम्हाला प्रिसाईजली करता येतं. तुम्ही डर्मा पेनसुद्धा यूज करू शकता. डर्मा पेन थोडा एक्सपेन्सिव्ह आहे, 5-6 हजाराचा, बट इट इज व्हेरी सेफ अँड इट इज व्हेरी इझी टू यूज. तुम्हाला कंटिन्युअसली जर करायचं असेल तर दिस इज व्हेरी अफोर्डेबल ऑप्शन अँड इट इज व्हेरी इझी टू यूज. हार्डली तुम्हाला 3 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये खूप छान भरीव बियर्ड येणार. पण मायक्रोनेडलिंग करण्या अगोदर हा खूप महत्त्वाचा चार्ट आहे. प्लीज सर्वांनी व्यवस्थित वाचून घ्या आणि प्लीज सर्वांनी व्यवस्थित ऐका. मायक्रोनेडलिंग कुणी करायचं आहे ते तर तुम्ही वाचाच, ते तुम्ही करणार आहातच, बट कुणी नाही करायचं आहे ते पण एकदा वाचून घ्या. नंबर 1, ज्या लोकांना दाढीमध्ये पुरळ आहेत, पिंपल आहेत, फोड आहेत, त्या लोकांनी अजिबात मायक्रोनेडलिंग किंवा डर्मा रोलिंग असेल, डर्मा स्टॅम्प असेल, अजिबात करू नये. आणि जर तुम्हाला खाज असेल आणि तुम्ही जर केलंच तर मग ते तुम्हाला खूप महागात पडेल. नंबर 2, तुम्हाला जर एक्झेमा असेल किंवा सोरायसिस असेल तर तुम्ही अजिबात करू नका. आता एक्झेमा आणि सोरायसिस म्हणजे काय? एक्झेमा म्हणजे तुमची स्किन खूप जास्त लालबुंद होते, म्हणजे तुम्हाला जर नेहमी खाज येत असेल, तुम्हाला जर इचिंग होत असेल जास्त, त्याच्यानंतर तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह झाली असेल बियर्डमधली, त्याला एक्झेमा म्हणतात. आणि सोरायसिस म्हणजे काय? तुमच्या दाढीमधून जर जास्तच डॅन्ड्रफ पडत असेल आणि स्किन निघत असेल त्याला म्हणतात सोरायसिस. अशा कंडिशनमध्ये तुम्ही अजिबात मायक्रोनेडलिंग किंवा डर्मा रोलिंग करू नका. तुम्हाला जर केलॉइड्स असेल, केलॉइड्स कार म्हणजे ती स्किन असते वरती आलेली काहीतरी लागल्यानंतर, ती असेल तुमच्या दाढीमध्ये, तरीही तुम्ही मायक्रोनेडलिंग किंवा डर्मा रोलिंग करू नका. तुम्हाला जर रक्त पातळ होण्याच्या गोळ्या औषधी चालू असेल तर अजिबात तुम्ही मायक्रोनेडलिंग करण्याचा विचार करू नका. आणि सगळ्यात शेवटचं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर डायबिटीस असेल, तुम्हाला जर ब्लड शुगर असेल तर अजिबात तुम्ही ट्राय करू नका. कारण मी महत्त्वाचं काय म्हणतोय, खूप लोकांना डायबिटीज असते आणि इट इज व्हेरी कॉमन नाउअडेज. तुम्हाला जर असेल तर प्लीज मायक्रोनेडलिंग करणं टाळा. अँड दॅट्स इट. हा होता आजचा व्हिडिओ अबाउट डर्मा रोलिंग. डर्मा रोलिंग कसं वापरायचं, डर्मा रोलिंगच्या अगोदर काय वापरायचं, डर्मा रोलिंगच्या नंतर काय वापरायचं, डर्मा रोलिंग करताना घ्यायचे प्रिकॉशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असेल. तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.